यवतमाळ वाशिमच्या खासदार भावनाताई गवळी आपल्यासोबत आहेत। ताई, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा तुमच्या मतदारसंघात येत आहेत, म्हणजे कुठेतरी पंतप्रधानांचा लकी चॅम्प ठरतंय का यवतमाळ? आणि यवतमाळ पासूनच ते महाराष्ट्रात प्रचाराचं एक बिगुल फुंकतात नेहमी। बरोबर आहे, ही माझ्यासाठी आणि आमच्या या यवतमाळकरांसाठी फार एक सौभाग्याची गोष्ट आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की साहेब आल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होतं, त्याच्यामुळे आम्हाला साहेबांची आतुरतेने वाट होतीच, कारण बऱ्याच दिवसापासून महिलांचा हा मेळावा व्हावा अशी विनंती मी पण केली होती, आमच्या सगळ्या प्रतिनिधींनी केली होती, बाकीच्या लोकप्रतिनिधींनी। त्याच्यामुळे मला असं वाटतं की मोदी हे तो मुमकिन आहे अशी सारखी गोष्ट आता इकडे होणार आहे। तुम्ही सूचक वक्तव्य करतायत, मोदी साहेब आले की सगळं काही चांगलं होतं। तुमचं एक यवतमाळचा एक मोदींसोबत नातं आहे, तसंच तुमचं एक नातं आहे, अगदी तुम्ही त्यांना राखी बांधलेली होती, भाऊ तुम्ही मानतात त्यांना। मोदी आले तर तुमच्या जीवनातल्या राजकारणामध्ये सर्व काही व्यवस्थित होईल अशी अपेक्षा आहे? नाही, माझे तर भाऊ म्हणून मी राखी बांधतेच, पण करोडो महिलांचे सुद्धा ते भाऊ आहेत, कारण या भारतातल्या एवढ्या मोठ्या संख्येने असणाऱ्या ह्या महिलांबद्दल पहिल्यांदा विचार करणारं कोणी व्यक्तिमत्व असेल ते आदरणीय मोदी साहेब आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं करोडो महिलांचे ते भाऊ आहेत आणि ते पिता पण आहेत। आणि अशा पद्धतीने यावेळेला त्यांनी तो निर्णय जो दिला तो महिलांच्या जीवनामध्ये एक रिफॉर्म निर्माण करणारा आहे, आणि मला असं वाटतं की ते आमच्या सगळ्यांचे भाऊ आहेत। आज किती मोठी सभा होईल, किती लाख महिला येतील, काय अंदाज आहे? दोन्ही जिल्हे तुम्ही सगळे महायुतीचे नेते जे आहेत ते तयारी करतायत गेल्या अनेक दिवसांपासून। 3 लाख महिला या ठिकाणी येतील आणि साहेबांचं अभिनंदन करतील, धन्यवाद देतील, कारण ज्या पद्धतीने आज महिला बचत गट असतील, महिलांचं राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये लोकसभा विधानसभेमधलं आरक्षण असेल, या सगळ्या गोष्टीकडे जर पाहिलं तर मला असं वाटतं की महिला प्रचंड संख्येने या ठिकाणी येतील, 3 लाखाच्या वरती महिला या ठिकाणी येतील। माझा थेट राजकीय प्रश्न आहे, गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये कुठला मतदारसंघ कोणाकडे जाईल अशी एक चर्चा सुरू आहे। यवतमाळ वाशिमसाठी भाजप जो महायुतीमध्ये मोठा भाऊ आहे त्यांचे नेते फार आग्रही आहेत। आज जेव्हा पंतप्रधान तुमच्या मतदारसंघात येत आहेत, महिला मेळावा होत आहे, महिला उमेदवार असलेल्या भावनाताई गवळी यांची उमेदवारी पक्की मानायची, राजकीय संकेत काय? बघा, माझ्या प्रत्येक उमेदवारीच्या वेळेला प्रचंड प्रकारच्या अफवा चर्चा ह्या होतच आलेल्या आहे। माझ्यासाठी काही नवीन आहे असं मला वाटत नाही, आणि म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी मला सामोरे जावं लागेल। आणि काल परवा आमची जी काही खासदारांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा सगळ्या खासदारांचा एकच सूर होता की 22 मागच्या वेळेला सेनेला जागा होत्यात, आज शिवसेना म्हणून आम्ही आहोत, आमचे प्रमुख हे शिंदे साहेब आहेत, 22 होत्या, 18 निवडून आल्या, आमचा क्लेम सगळ्यांवरतीच आहे, म्हणजे 13वरती आम्ही थांबलेलो नाही असं सगळ्यांचं एकमत आलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही जे काही शिंदे साहेबांसोबत सगळेजण गेलो त्यांच्याबद्दल तर कुठे विचार करण्याचा प्रश्नच कुठे निर्माण होतो। शिवसेनेच्या एकसंघ शिवसेनेच्या वेळेला ज्या 22 मतदारसंघ होते ते 22 मतदारसंघ यंदाही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेकडे असावेत असा निर्धार केल्यापेक्षा त्या दिवशी आमची काल परवा जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळ्या खासदारांनी एकमुखाने ही मागणी आदरणीय शिंदे साहेबांकडे केली की शिवसेना म्हणून आपण आहोत, आणि म्हणून आता आपल्याला जो काही वाटा मागचा होता तो वाटा मिळायला पाहिजे। म्हणजे यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेनेकडेच राहील? बरोबर आहे, अर्थातच, कारण मी 5 वेळेला निवडून येते आहे, एक महिला म्हणून निवडून येते आहे, मग अडचण कुठे आहे? अडचण कुठे आहे हा महत्त्वाचा विषय आहे ना। त्याच्यामुळे मला काही असं माझ्या डोक्यामध्ये मनामध्ये किंतु परंतु कुठेच नाही आहे, मी काम करते आहे। पण या मतदारसंघामध्ये एक बाजू राजकीय बाजू अशी आहे की भाजप हा मतदारसंघ मागत आहे, दुसरी एक बाजू आहे तुम्हाला पक्षांतर्गतही थोडीशी एक स्पर्धा नेहमी अनेक वर्षांपासून आम्ही पाहतो। काय मी त्या स्पर्धेला काही महत्त्व देत नाही, आणि शिवसेना भाजप हा एका नाण्याच्या 2 बाजू आहे, त्याच्यामुळे आम्ही 25 वर्षापासून सेना भाजप याच्या व्यतिरिक्त काही बघितलंच नाही, त्याच्यामुळे हा कुठलाही चर्चेचा विषय होऊ शकत नाही। आज चर्चा व्हायला पाहिजे, आदरणीय मोदी साहेब येत आहेत आणि मी यवतमाळकरांना रेल्वे देते आहे, ही चर्चा व्हायला पाहिजे। आणि आज त्या 40 किलोमीटरच्या रेल्वेचा झेंडी साहेब देत आहेत, आणि पुढच्या 4-6 महिन्यामध्ये यवतमाळपर्यंत रेल्वे येते आहे, आणि ही सगळी किमया आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची आहे, आणि हे यवतमाळकरांना मिळते, उद्या उद्योग मिळणार आहेत। माझी काल शकुंतला ही बजेटमध्ये या ठिकाणी मंजूर झाली, आणि 50% वाटा हा राज्य सरकार त्या शेअरिंगमध्ये उचलणार आहे, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे। जी काही माहूरवरनं म्हणजे वाशिम, माहूर, पुसद आणि आदिलाबाद
त्याला पण हिरवी झेंडी मिळाली, अजून काय ते करायला पाहिजेत, अजून काय व्हायला पाहिजे, तो आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी. त्याच्यामुळे ह्या राजकीय चर्चा थोड्या बाजूला ठेवूया. आज मोदी साहेब येत आहेत, महिला लाखोच्या संख्येने या ठिकाणी, तो क्षण अनुभवूया आपण. रेल्वे, रस्ते सोबतच सिंचनच्या काही योजना, महिला बचत गटांसाठी काही आज योजना आहेत. काही नवीन घोषणा होऊ शकते आज, काही नवीन योजनेचं लॉन्चिंग पंतप्रधान इथून करू शकतात. मोदीजी आहे तो सब मुमकिन आहे असं पण म्हणतो, आणि साहेबांच्या डोक्यामध्ये निश्चितच ज्या अर्थी ते या ठिकाणी येत आहे तर छान काहीतरी यवतमाळकरांसाठी, विदर्भासाठी, महाराष्ट्रासाठी ते देऊनच जाणार आहे ना. प्रत्येक वेळेला त्यांनी दिलेलंच आहे. त्याच्यामुळे आपल्याला निश्चित या ठिकाणी फार चांगलं साहेबांच्या माध्यमातून याही पुढे मिळेल अशी मला अपेक्षा आहे. आज वर्तमानपत्रांमध्ये एक महायुतीची मोठी जाहिरात आली आहे. सर्व नेत्यांचे, अगदी मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, सर्व आमदार आहेत. मला असं वाटतं की काय त्या जाहिरातीमध्ये पडलं, काय त्या फोटोमध्ये पडलं. अरे मोदीजी येत आहे ते सेलिब्रेशन करा. त्या फोटोमध्ये आणि जाहिरातीमध्ये काही मला स्वारस्य नाही. मला स्वारस्य आहे मोदी साहेबांच्या येण्यामध्ये. मागील काही दिवसात तुम्ही, मला आठवते 3 वेळेला तुम्ही म्हणालात, मैं अपनी झांसी नहीं दूंगी. नाही, अर्थात माझा क्लेमच आहे, मग मेरी झांसी नाही दूंगी, बरोबर आहे की नाही. मी जर लगातार 5 वेळा महाराष्ट्रातली सर्वात सिनियर खासदार म्हणून निवडून येते तर माझा दावा आहेच ना. तुम्ही कसं मला नाही म्हणू शकता, आणि तुम्ही ही चर्चा पण कशी करू शकता, हाही माझ्यासाठी म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. माझ्यासाठी, जनतेसाठी काही नाही. आणि काही लोक विशिष्ट जर वातावरण तसं करत असतील तर ठीक आहे ना, करू द्या ना. जनता माझ्यासोबत आहे, मला माहीत आहे. मागच्या वेळेला सुद्धा माझ्या विरोधामध्ये दिग्गज नेते काँग्रेसचे होते, माणिकरावजी होते, आदरणीय मोघे साहेब होते. त्यापूर्वी त्या काळामध्ये काँग्रेस आणि सगळं काँग्रेसमय वातावरण होतं. मनोहर नाईक साहेब होते. सगळ्यांना मी हरवलेलं आहे. मग माझ्याबद्दल ही चर्चा का, माझाच प्रश्न आहे. या जे काही वरिष्ठ लोक करत असतील तर माझाच हा प्रश्न आहे की माझ्याबद्दल चर्चा का. मी जर 5 वेळेला एक सक्षम महिला म्हणून या ठिकाणी येत आहे, आरक्षण त्या ठिकाणी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये घेण्याचा निर्णय झालेला आहे, त्यावेळेला ही चर्चा का, माझाच प्रश्न असणार आहे तुमच्या माध्यमातून. तर भावना गवळी स्पष्ट म्हणत आहेत की मोदी जेव्हा येत आहे तर सर्व काही चांगलं होईल, मोदी आहे तर मुमकिन आहे. फार सूचक वक्तव्य आहे. फक्त विकासाच्या दृष्टिकोनातूनच ते बोलत नाही आहे, तर राजकीय दृष्टिकोनातून त्यांचा सूचक वक्तव्य जो आहे तो महायुती आणि पक्षांतर्गत जे काही स्पर्धक आहेत त्यांना एक मेसेज देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, यवतमाळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.